बघता बघता 10 दिवस संपून गेलेत आणि आज विसर्जनाचा दिवस आलाय. हे आनंदाचे 10 दिवस कसे लवकर संपून जातात कळतच नाही. वर्षभर आपण गणपती बाप्पाची पूजा अर्चा करतो, पण हे गणेश चतुर्थीचे 10 दिवस खूप प्रिशियस असतात. गणपती बाप्पा घरात असतात त्यावेळेस घर एकदम भरून असल्यासारखं वाटतं. घरातले सगळे मेंबर असतातच घरात, पण एक ॲडिशनल मेंबर आलेला असतो घरामध्ये. आणि आता गणपती बाप्पाला विसर्जन करताना थोडंसं भावुक वातावरण असतं. तसं भावुक तर मी पण झालोय खूप, पण आता विसर्जन तर करावंच लागणार आहे, कारण पुढच्या वर्षी परत गणपती बाप्पाला घेऊन यायचं तेवढ्याच आनंदाने. आमची तर तयारी चालू आहे विसर्जनाची. आता थोड्या वेळात जायचंय अजून विसर्जनाला आम्हाला. ऑलमोस्ट सगळी तयारी झाली आहे. आता एकदा विचारून बघू आपण, झाली का तयारी? आमच्याकडे इथं मखरामध्ये तुम्ही बघत असाल 2 गणपती आहेत. 2 गणपतीपैकी तो जो पुढचा वरचा गणपती आहे तो गणपती या वर्षीचा आहे, आणि हा जो आहे हा गेल्या वर्षीचा गणपती आहे. आता ह्या विसर्जनामध्ये या गणपतीला निरोप द्यायचा आहे आपल्याला, आणि तो आता हा वर्षभर राहणार आहे आपला गणपतीवरचा. गणपतीचा कलाव आहे. दर वर्षीप्रमाणे आपण याही वर्षी बनवू. त्याची पूजा करतात ना वर्षभर. मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. मोरया मंगल मूर्ती मोरया. लवकर या. मोरया. अरे पाणीच नाही. अरे रे 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 रे. गणपती बुडा एवढं तर पाणी सोडायला पाहिजे लोकांना. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. लवकर या. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. वर्षी लवकर या.
इकडे बघ ना. गणपती बाप्पाला निरोप दिलाय आणि मखर रिकामं झालंय आता. हे मखर एका दिवसात बनवलं होतं गणपती आगमनाच्या आधी. याच्यासाठी जी मेहनत घेतली आहे त्याचा पण एक व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहे, तो पण पहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या व्हिडिओवरती लाईक करा आणि कमेंट करा आणि आम्हाला कळवा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला.